आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। लूकचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 21 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्लसित होऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करीतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रकट केल्या आहेत। होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त एका विशिष्ट घटकेला, एका विशिष्ट वेळेला पवित्र आत्म्यामध्ये अतिशय उल्लसित झाला, आनंदाने भरून गेला आणि आत्म्याने आनंदाने भरून गेल्यानंतर त्याने अशी प्रार्थना केली, परमेश्वर पित्याकडे प्रार्थना केली, हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करीतो, मी तुझी स्तुती करतो, मी तुझा महिमा गातो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी तू गुप्त ठेवून त्या बाळकांस प्रकट केल्या आहेत। होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले। हालेलुया, हालेलुया। या घटकेच्या अगोदर असं घडलं होतं की प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना सैतानाच्या शक्तीवर अधिकार देऊन लोकांमध्ये काम करण्यासाठी पाठवलं होतं। तोपर्यंत येशूचे शिष्य फक्त येशू जे चमत्कार करत होता तेच पाहत होते, ते स्वतःहून चमत्कार करू शकत नव्हते। येशूच्या अधिकारवाणीने अशुद्धात्मे कसे निघून जातात, भूत कशी निघून जातात, लोक कसे बरे होतात, हे शिष्यांनी फक्त डोळ्यांनी पाहिलं होतं, स्वतः मात्र कधी केलं नव्हतं। पण अशा वेळेला प्रभू येशूने त्याच्या शिष्यांनाही अधिकार दिला, जे काम आणि जे चमत्कार आणि जी अद्भुत येशू स्वतः करत होता ती शिष्यांच्या हातून सुद्धा घडावीत असा अधिकार देऊन येशूने त्यांना पाठवलं। आणि ते गेल्यानंतर त्यांच्या हातून मोठी चिन्ह घडली, मोठी अद्भुत झाली। ते येशूचं नाव घ्यायचे तेव्हा अशुद्धात्मे निघून जायचे, ते येशूचं नाव घ्यायचे तेव्हा भूत पळून जायची। आणि हे सगळं जेव्हा शिष्याने पाहिलं तेव्हा ते स्वतः पण खूप खुश झाले, त्यांना बराच आनंद झाला की आत्तापर्यंत आम्ही फक्त आमच्या प्रभूच्या हातून या गोष्टी घडताना पाहिल्या होत्या, पण आत्ता मात्र प्रभूच्या नावाने आम्ही सुद्धा या गोष्टी करू शकतो। हालेलुया, हालेलुया। आणि हे शिष्य हसत हसत, नाचत, बागडत
खुश होऊन येशूकडे आले आणि त्यांनी जे जे काही घडलं ते येशूला सविस्तर सांगितलं. भूत कशी निघाली, त्यांनी कसं काम केलं, त्यांच्याद्वारे कशी अद्भुत घडली, हे सगळं त्यांनी येशूला सांगितलं. त्यानंतर येशूचं त्यांच्याशी काही बोलणं झालं आणि हे बोलणं झाल्यानंतर बायबल असं म्हणतं की त्याच घटकेला, त्या वेळेला येशू ख्रिस्त आत्म्यामध्ये अतिशय उल्हसित झाला, अतिशय आनंदित झाला आणि त्याने पित्याला धन्यवाद दिले. अशासाठी धन्यवाद दिले की तो असं म्हणत आहे, ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी तू गुप्त ठेवल्या, लपवल्या आणि बालकांना, लहान बाळांना तू या गोष्टी प्रकट केल्या, कारण तुला हेच बरोबर दिसलं, तुला असंच करणं योग्य वाटलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूचे जे 12 शिष्य होते, हे 12ही शिष्य जगाच्या दृष्टीने बाळकच होते. बाळक म्हणजे ज्याला काही मान सन्मान नसतो, बाळक म्हणजे ज्याला काही धड कळत नाही. प्रभू येशूचे शिष्य तसेच होते. 12 शिष्यांमध्ये फार विद्वान, फार पंडित किंवा नियमशास्त्राचा शिक्षक कोणी नव्हता. पौल हा येशूचा शिष्य, नियमशास्त्राचा शिक्षक होता, पण तो मागून झालेला शिष्य आहे. येशूच्या सोबत जे 12 जण होते ते सगळे साधे लोक होते, ज्यांना जगामध्ये काही मान सन्मान नव्हता, जे फार मोठे विद्वान नव्हते, फार मोठे पंडित नव्हते, ज्यांना नियमशास्त्राची फार माहिती होती किंवा जे नियमशास्त्राचे शिक्षक होते, ते येशूचे शिष्य बनले नाहीत. तर जगाच्या दृष्टीने हीन, दीन, दुबळे, अशिक्षित आणि ज्यांना काहीही मान सन्मान नव्हता असे लोक येशूचे शिष्य बनले होते. आणि म्हणून येशू म्हणतोय की ह्या गोष्टी तू ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून गुप्त ठेवल्यास आणि या बाळकांना प्रकट केल्या. ही बाळकं आहेत, अडाणी, निरक्षर, साधी भोळी, ज्यांना जगात काही मान नाहीये, ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती नाहीये, ज्यांच्याकडे जगाची विद्वत्ता नाहीये, ही सगळी लहान बाळासारखी असलेली माणसं आहेत. तू मोठ्या मोठ्या लोकांपासून स्वर्गाच्या गोष्टी लपवून ठेवल्यास आणि या बाळकांना मात्र त्या गोष्टी उघड करून दाखवल्यास. हालेलुया, हालेलुया. येशूचा प्रमुख शिष्य पेत्र हा अडाणी, निरक्षर कोळी होता. जेव्हा येशू बरोबर त्याची पहिली भेट झाली तेव्हा तो समुद्र किनाऱ्यावर त्याचं जाळं साफ करत होता. येशू बरोबरची पहिली भेट मंदिरात झाली नाही, एखाद्या सभास्थानामध्ये झाली नाही, एखाद्या भारी ठिकाणी झाली नाही. समुद्र किनाऱ्यावरती पेत्र त्याच्या सहकाऱ्यांबरोबर जाळं धुवत होता. त्यावेळेला येशू तिथे गेला आणि पेत्राबरोबर येशूची पहिली भेट झाली. आणि या भेटीनंतर जे काही येशूचे शब्द आणि जे काही येशूद्वारे घडलेलं अद्भुत पेत्राने पाहिलं, त्यानंतर येशूने त्याला सांगितलं होतं, माझ्या मागे चल, म्हणजे मी तुला माणसं धरणारा करीन. आणि येशूचे एवढे शब्द ऐकून पेत्राने आपलं जाळं, आपली होडी, आपला बाप सगळं काही तसंच टाकलं. तो येशूच्या मागे गेला आणि 3.5 वर्षे येशूच्या सहवासात राहून तो येशूचा मुख्य शिष्य बनला. हालेलुया. स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक जेव्हा या जगामध्ये आला, ज्याने सूर्य बनवला, ज्याने चंद्र तारे बनवले, ज्याने डोंगर बनवले, ज्याने नद्या बनवल्या, ज्याने अफाट समुद्र बनवला, ज्याने पक्षी बनवले, ज्याने प्राणी बनवले, ज्याने माणसाला बनवलं, तो देव स्वतः जेव्हा माणूस बनून या जगात आला तेव्हा त्याने त्याचा शिष्य होण्यासाठी एखाद्या विद्वान किंवा फार श्रीमंत माणसाची निवड केली नाही. मोठ्या लोकांना त्यांच्या सोबतीला पण मोठे लोक लागतात. मोठे लोक सोबतीला छोटे लोक कधी ठेवत नाहीत. मोठ्या लोकांना सोबतीला सुद्धा मोठे लोकच लागतात. हा तर किती मोठा होता, हा देवपुत्र किती मोठा होता, किती मोठा होता याची कल्पना या एवढ्याशा बुद्धीने कधीच करता येणार नाही.
स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक माणूस बनून या जगात आला, तेव्हा त्याने त्याच्या सोबत राहण्यासाठी आणि त्याचा मुख्य शिष्य होण्यासाठी जो माणूस निवडला तो विद्वान नव्हता, तो धर्मगुरू नव्हता, तो धर्मशिक्षक नव्हता, तो एखादा फार प्रतिष्ठित माणूस नव्हता, तो एखादा नावाजलेला माणूस नव्हता, तर जाळी साफ करणारा आणि मासे धरणारा आणि मासे विकणारा आणि त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा एक अडाणी निरक्षर कोळी होता. पण हा कोळी जरी अडाणी होता, निरक्षर होता, तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट होती जी देवाला आवडली. बाळकासारखं नम्र हृदय. आणि बायबल म्हणतं, देव गर्विष्ठांना खाली पाडतो आणि नम्र लोकांना उंच करतो. हे देवाला आवडतं. येशू म्हणतोय, होय पित्या, तुला असेच योग्य दिसले. ज्यांना काही किंमत नाहीये अशा लोकांना वरती उचलणं आणि जे स्वतःला शहाणे समजतात त्यांना खाली पाडणं हे तुला योग्य दिसतं. कारण बायबलमध्ये पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे, देव गर्विष्ठांना विरोध करतो, देव अहंकारांना खाली पाडतो आणि लीन नम्र दुबळ्या लोकांना तो वरती उचलतो. कारण अशाच त्याच्या कामामध्ये देवाला आनंद वाटतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने त्याच्या शिष्याने एकदा विचारलं होतं, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? तो स्वतः विषयी शिष्यांना विचारत होता की मला लोक कोण म्हणून म्हणतात? तेव्हा शिष्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली. कोणी तुम्हाला संदेष्टा समजतं, कोणी तुम्हाला बाप्तिस्मा करणारा योहान समजतं, कोणी तुम्हाला एलिया समजतं, अशी बरीच उत्तरं शिष्यांनी दिली. तेव्हा येशूने पुढे प्रश्न केला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आणि हा मासे धरणारा अडाणी निरक्षर कोळी पेत्र येशूला उत्तर देतो, प्रभूजी, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया, हालेलुया. येशू यहुदी लोकांच्या मंदिरामध्ये, त्यांच्या सभास्थानामध्ये, त्यांच्या नगरात, त्यांच्या गावागावात जाऊन तो उपदेश देत होता, तो चमत्कार दाखवत होता. तिथले पंडित, विद्वान, धर्मगुरू, नियमशास्त्राचे शिक्षक येशूला पाहत होते, येशूचे शब्द ऐकत होते, येशूचे चमत्कारही पाहत होते, आणि तरी सुद्धा त्यांना ही गोष्ट कळालीच नाही की हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. ख्रिस्त जगात येणार, मसीहा येणार, हे त्यांनी अगोदरपासून ऐकलं होतं. कारण त्यांच्याच संदेश त्यांनी शेकडो वर्षापूर्वी संदेश लिहून ठेवला होता. पहा, कुमारी गर्भवती होईल, ती एका पुत्राला जन्म देईल, त्याला इम्मानुएल म्हणतील. मसीहा येणार आहे हे त्या लोकांना अगोदर माहीत होतं. नियमशास्त्राच्या शिक्षकांना आणि इस्रायलच्या विद्वानांना, पंडितांना फार चांगली माहिती होती की मसीहा येणार आहे, देवाचा पुत्र जगात जन्म घेणार आहे. तो आल्यानंतर काय काय करेल ते पण संदेश त्यांनी सांगितलं होतं. जेव्हा मसीहा येईल तेव्हा आंधळे पाहतील, लंगडे चालतील, मुके बोलतील, हे अगोदरच त्यांना माहीत होतं. पण जेव्हा मसीहा आला आणि आंधळे पाहायला लागले, मुके बोलायला लागले, लंगडे चालायला लागले, तेव्हा हे लोक येशूला ओळखू शकले नाहीत. आणि ओळखलं कोणी? एका अडाणी निरक्षर कोळ्याने, प्रभूजी, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया. आणि येशूने त्याला उत्तर दिलं, शिमोन बारयोनम, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केलेलं आहे. तू आशीर्वादित माणूस आहेस, तू धन्यवादित माणूस आहेस. कारण मांस आणि रक्त ह्यांनी नव्हे, तुझ्या बुद्धीने नाही, तुझ्या अक्लेने तू मला ओळखलं नाहीस, तर मी कोण आहे हे माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रकट केलेलं आहे, त्याने तुला दाखवलेलं आहे, तुझ्या समोर उघड केलेलं आहे. म्हणून तू मला ओळखू शकतो की मी मसीहा आहे, मी देवाचा पुत्र आहे. विद्वान, पंडित, हुशार लोक बाहेर खूप बसलेले आहेत, परंतु ते मात्र मला ओळखू शकत नाहीत. कारण ते त्यांच्या बुद्धीने विचार करत आहेत, ते त्यांच्या बुद्धीने अहंकारी झालेले आहेत. म्हणून त्यांना
देवाने ही गोष्ट प्रकट केली नाही. येशू त्यांच्या समोर फिरला, येशू त्यांच्या समोर बोलला, येशूने त्यांच्या समोर चमत्कार केले, येशू त्यांच्या समोर क्रुसावर मेला, येशूची रिकामी कबर त्यांनी पाहिली. आजही इस्रायलमध्ये येशूची रिकामी कबर आहे, पण विद्वान, पंडित, धर्मगुरू, धर्मशिक्षक अजूनही येशूवर विश्वास ठेवू शकले नाहीत. कारण कोणताही माणूस आपल्या बुद्धीने देवाला ओळखू शकत नाही. बुद्धीने कोणीच ओळखू शकत नाही. बुद्धीने ओळखायचा प्रयत्न करा, देवाला ओळखू शकणार नाही. कोण ओळखू शकतं? एकच प्रकारचे लोक ज्यांच्यावर स्वर्गातून देवाची दया झालेली आहे. तुमच्यामध्ये असे काही भाऊ असतील, अशा काही बहिणी असतील, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इथे प्रार्थनेसाठी आलात तेव्हा कोणीतरी तुम्हाला बळजबरीने आणलं. मग ती तुमची बायको असेल, तुमचा नवरा असेल, तुमचे ओळखीचे लोक असतील, शेजारी असतील, नातेवाईक असतील, कोणी असेल. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आलात तेव्हा तुम्हाला जबरदस्तीने आणण्यात आलं. कदाचित दुसऱ्यांदा सुद्धा बळजबरीने आणलं गेलं. पण त्यानंतर मात्र तुम्हाला कोणी बळजबरी करायची गरज लागली नाही. तुम्ही स्वतः इथे पावलं उचलून प्रार्थनेसाठी पोहोचतात. हालेलुया. आज एवढी लोक आहेत, तुमच्या सगळ्यांना बळजबरीने कोणी इथे आणलेलं आहे, तुम्हाला बळजबरीने आणलेलं आहे. मग तुम्ही आलात कसे? एखादा माणूस प्रार्थनेला यायला तयार नसतो, त्याची बायको त्याला वारंवार सांगते, शेवटी एक दिवस तो वैतागतो, ही माझं ऐकतच नाही, सारखी कटकट करते, म्हणून जातो एकदा हिच्या बरोबर. तो येतो प्रार्थनेला आणि एकदा प्रार्थनेला आल्यानंतर पुढच्या आठवड्यात तो बायकोच्या अगोदर निघतो प्रार्थनेला जाण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. बुद्धीने कोणताही माणूस देवाच्या गोष्टी ओळखू शकत नाही. बुद्धीने तुम्ही देवाला ओळखू शकत नाही, देवाच्या पुत्राला ओळखू शकत नाही, देवाचं तारण कार्य समजू शकत नाही, देवाच्या योजना समजणार नाहीत आणि देवाचं सामर्थ्य समजणार नाही. थोडक्यात बुद्धीने तुम्ही देवाच्या राज्यातली कोणतीही गोष्ट समजू शकणार नाही, कोणतीच गोष्ट नाही. त्याला ओळखायचं असेल तर एकाच गोष्टीची गरज आहे, विश्वासाची गरज आहे. आणि तो विश्वास अशांच्या हृदयात तयार होतो ज्यांच्यावर देवाने स्वर्गातून दया केलेली आहे. आणि देव कोणत्या प्रकारच्या लोकांवर दया करतो हेच येशूने या वचनात सांगितलेलं आहे. कोणत्या प्रकारच्या लोकांवर? जे बाळकांसारखे आहेत, म्हणजे ज्यांचं हृदय नम्र आहे, जे हीनदीन आहेत, ज्यांना जगामध्ये काहीही मान सन्मान नाही आहे, जे जगाच्या दृष्टीने प्रतिष्ठित नाही आहेत, जे जगाच्या दृष्टीने मोठे नाही आहेत, अशा लोकांवरती देव दया करतो. कारण देवाला नम्र लोकांना उंच उचलायला आवडतं आणि गर्विष्ठांना खाली पाडायला आवडतं. हालेलुया. देवाच्या राज्यात जे लोक येतात त्यातले 90% अधिक लोक एकतर अनपढ असतात किंवा कमी शिकलेले असतात. शिकलेल्या लोकांवरती देवाची दया होतच नाही असं नाही, त्यांच्यावर देवाची दया होते, पण त्यांना आपलं हृदय बाळकासारखं नम्र करावं लागतं. शिकलेले लोक पण देवाकडे येतात, पण थोडक्या प्रमाणात. कारण ज्यांची हृदय अहंकाराने भरलेली आहेत त्यांच्यावर देव दया करत नाही. जो शिकून सुद्धा देवासमोर मान झुकवतो त्याच्यावर देव दया करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपले ब्रदर सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट होते. ते चार्टर्ड अकाउंटंट होते म्हणून त्यांनी मोठ्या लोकांची संगत धरली नाही, त्यांनी नम्र लोकांची संगत धरली, म्हणून देवाने त्यांचं काम आशीर्वादित केलं. हालेलुया. बुद्धी
बुद्धीने चालणारे लोक कधीही देवाची कृपा मिळवू शकत नाहीत. काही दिवसापूर्वी मला वाटते गेल्याच आठवड्यात एका बहिणीने साक्ष दिली. तिच्या मिस्टरांना जवळजवळ 15 जुलाब झाले, ते एकदम अशक्त झाले आणि ती म्हणते की माझे मिस्टर खूप हडकुळे आहेत आणि एवढे जुलाब एकाच दिवशी झाल्यामुळे अवस्था खूप वाईट झाली आणि आजूबाजूचे सांगायला लागले की यांना हॉस्पिटलमध्ये न्या, ग्लुकोज भरा. ती म्हणते माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी आशीर्वादाचं तेल आणि ब्रदरांच्या कबरेची माती घेतली, त्यांच्या पोटाला लावली आणि रडून प्रार्थना केली, प्रभो मी एक गरीब बाई आहे, मी माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकत नाही, मी त्याचे उपचार करू शकत नाही आणि हे पण जर असे झोपून राहिले तर आम्ही खाणार काय, ते कामाला गेले नाही तर आम्ही खाणार काय, माझं कोणीच नाहीये रे प्रभो, तूच माझा आधार आहेस. तिने रडून प्रार्थना केली आणि ही बहीण म्हणते त्यानंतर त्यांना एकही जुलाब झाला नाही. हालेलुया, हालेलुया. ज्ञानी, विचारवंत, शिकलेले या लोकांना ही गोष्ट कशी समजेल सांगा. जेव्हा एक व्यक्ती अंतकरणातून सांगते ना देवाला, अगदी हृदयातून कळकळून, प्रभो माझं कुणीच नाहीये, तूच माझा आधार आहेस, असं जेव्हा एक व्यक्ती बोलते ना तेव्हा स्वर्ग हलतो, देवाचं हृदय हलतं. देव काम केल्याशिवाय राहत नाही. ते हृदयातून येणारं वाक्य असलं पाहिजे, माझं कुणीच नाहीये, मी तुझ्यावर अवलंबून आहे, तू माझा आधार आहे, तू मला वाचवलं तर मी वाचेन, तू मला दिलं तर मला मिळेल, तू माझं रक्षण केलं तरच माझं रक्षण होईल. एक व्यक्ती जेव्हा हृदयातून असं बोलते तेव्हा देव स्वस्थ राहू शकत नाही. देवाचं हृदय हलतं, नवे सगळा स्वर्ग हलतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी. हालेलुया, 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 हालेलुया. खूप लोक म्हणतात मला हे पटत नाही, हे कसं होतं, ते कसं होतं. हे बुद्धीने पटून कधीच होणार नाही. आणि देवाच्या राज्यातली सगळ्यात मोठी गोष्ट जी जगातल्या विद्वानांना पटत नाही ती म्हणजे येशूचं क्रूसावरचं बलिदान, येशूचा क्रूसाचा संदेश. प्रभू येशूच्या क्रूसाचा संदेश आम्हाला शिकवतो की आम्ही सगळे पापी लोक आहोत. आम्हाला वाचवण्यासाठी देव माणूस बनून या जगात आला. त्याने आमच्या पापांचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेतलं. त्याने आमच्या पापांची शिक्षा स्वतः भोगली. तो आमच्या जागी दुःख भोगत राहिला आणि क्रूसावर तडफडत व्याकुळ होऊन त्याने त्याचं रक्त सांडलं आणि त्याचा प्राण दिला आम्हाला वाचवण्यासाठी, आम्हाला पापातून मुक्त करण्यासाठी. जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याला आमच्या हृदयामध्ये स्वीकारतो तर त्याच्या पवित्र रक्तात आमची पापं पुसली जातात, आम्हाला पापांची क्षमा मिळते आणि पापांची क्षमा मिळाल्यामुळे देवाबरोबर आमचा समेट होतो. आमच्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं जातं आणि स्वर्गातून देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळायला लागतात. जेव्हा आम्ही मरू तेव्हा आम्ही देवाजवळ स्वर्गात पोहोचू. हालेलुया. हा प्रभू येशूच्या क्रूसाचा संदेश आहे. पाप्यांसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे मोफत विनामूल्य पापांची क्षमा मिळवणार आणि मेल्यावर स्वर्गात जाणार. हालेलुया. प्रभू येशू सांगत आहे, हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझा धन्यवाद करतो, मी तुझा महिमा करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत, गर्विष्ठ, अहंकारी लोकांपासून तू देवाच्या राज्याच्या गोष्टी गुप्त ठेवल्यास, त्यांना कळू दिल्या नाही. ज्यांना वाटतं आम्ही फार ज्ञानी आहोत, आम्ही फार शहाणे आहोत, त्यांना जीवनाचं सत्य शेवटपर्यंत कळत नाही. कारण वचन म्हणतं, जो स्वतःला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल. हालेलुया. जगातले दीन, दुबळे, लाचार, काहीही मान सन्मान नसलेले अशा लोकांवर दया करणं आणि त्यांना उंच करणं देवाला आवडतं. आणि अहंकारी, देवाला नाकारणारे, स्वतःच्या बुद्धीने चालणारे अशांना पाडून टाकणं देवाला आवडतं. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने ह्या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.